हा बोगस होता। हा कोणत्याही प्रकारचा त्याचा बिझनेस नव्हता। फक्त त्यांनी खोटी नोंद करून GSTचा वापर करून बिलं इश्यू करायचा एका ठिकाणी बसून आणि शासनाची एक प्रकारे तो फसवणूक करत होता। आणि याने शासनाचे जवळपास 12.5 कोटी रुपयाचा कर या माध्यमातून खोट्या पद्धतीने पास ऑन करून बुडवलेला आहे। आणि तो सिमेंटचा बिल इश्यू करायचा। प्रामुख्याने सिमेंटमध्ये जास्त टॅक्स असल्याने लोकही इतर कंपन्या किंवा इतर व्यापारी ते घेऊन खोटी बिलं घेऊन त्यांच्या चालू व्यवसायामध्ये आमिषापोटी ते बिलं घुसवून ITC फुगवतात। तर मला विनंती आहे की त्यांनी गैरप्रकारे काम करू नये। त्याने नामांकित लोकांकडूनच व्यवहार करावे। ज्या लोकांना त्यांनी बिलं दिलेले आहे त्यांना आम्ही आवाहन करू, त्यांना आम्ही कळसी लेटर आणि समन्स बजावू आवश्यकता वाटल्यास आणि सगळ्यांकडून पैसे भरून घेऊ। जवळपास 85 ते 87 लोकांना त्यांनी बिलं इश्यू केलेले। त्या सर्वांवर कारवाई होईल आणि नियमाप्रमाणे कारवाई करून कर पूर्ण संरक्षित करण्यात येईल। 65 कोटी रुपयाची त्यांनी खोटी बिलं आणि त्यावर टॅक्स आहे 12.5 कोटी रुपये। आज जळगाव कार्यालयामधून नामदेव दौलत धनगर या व्यक्तीला अटक करण्यात आलेली आहे। त्यांनी बनावट कंपनी स्थापन करून शासनाच्या महसूल कर बुडवलेला आहे। त्याने जवळपास 65 कोटी रुपयाचे व्यवहार केलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्याने शासनाची 12.5 कोटीचा नुकसान केलेलं आहे, कराचं नुकसान केलेलं आहे। आता त्याला जळगाव न्यायालयाने त्याला 14 दिवसाची न्यायिक कस्टडी दिली असून या मार्फत असा संदेश देतो की लोकांनी असे बनावट बिलं आणि खोटी बिलं सादर करून शासनाची फसवणूक करू नये। मला अशी परत विनंती करायची आहे की व्यापाऱ्यांनीही असे खोटी बिलं घेऊन त्यांचा ITC वाढवून चुकीचा ITC घेऊ नये आणि शासनाचा महसूल बुडवू नये। अशा 85 ते 87 लोकांना त्यांनी बिलं दिले आणि त्या लोकांनी पुढे त्याचा ITC घेऊन शासनाची फसवणूक केलेली आहे। हा विभाग इन्व्हेस्टिगेशन टीम जळगाव पुढील कारवाई करून त्या लोकांवर त्यांचा कर भरून घेईल। मला या सर्व करदात्यांना विनंती करायची आहे की त्यांनी समोर येऊन कर भरावा, नसता त्यांच्यावर आम्ही दंडात्मक कारवाई करून हा सर्व कर वसूल करू।